कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, अगं तूच माझी शेवटची आशा आहेस। हाच देवी याचा संकेत सुद्धा आहे। अथर्वचं मायाशी लग्न व्हायला नको, आणि जर असं झालं तरच माझी वेदा सुरक्षित राहील, आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे मीरा। पण तू तर देवी याचा आशीर्वाद घ्यायला सुद्धा नाही म्हणतीयस। देवी आई, तूच मला मार्ग दाखवला आणि मी इथपर्यंत पोहोचली आहे। मला मान्य आहे, मी तुझ्यावर सुरुवातीला शंका घेतली, पण आता मला अनुभव आलाय अगं की तू तुझ्या भक्तांसाठी, लेकरांसाठी त्यांच्या मदतीला धावून जातेस। ते तुझ्या कृपेमुळेच मला मीरा भेटली। तिने माझ्या वेदाचा जीव वाचवलाय, आणि आता तिनेच मायाच्या जाचापासून माझ्या वेदाला वाचवायला हवं। आणि ही बुद्धी तूच मीराला दे। ताई, तुम्ही मला तुमची ओळख नाही सांगितली, आणि या देवळात तुम्ही नेहमी येता का दर्शनाला? सगळं खरं सांगावं का हिला? नाही नाही, नको, लगेच काही सांगायला नको। ताई, कुठे हरवलात? नाही, काही नाही। लहानपणी मी माझ्या मावशीच्या गावाला यायचे, इकडेच राहायचे। आता बरीच वर्ष झाली माझं इकडे येणंच झालं नाही। तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नाही का मला? अहो नाही, असं काही नाही। तुमचं नाव मीरा? हो। मी राधा। काय झालं? माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सुद्धा राधा आहे। अहो मग मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखीच आहे। तुम्ही व्हाल माझी बहीण? झाली असते, पण एक अडचण आहे। कसली? तुम्ही मला अहो जाऊ म्हणता ना। चालेल, मग मी तुम्हाला मी तुला अगं तुगं करत आहे। चालेल। मीरा, आम्ही आलोय। काय ग ताई, कोणाशी बोलत होतीस? अगं ही ताई। ताई? कोण ताई? अगं आत्ता इथेच होती, काय माहिती कुठे गेली? कोणीच नाहीये इथे। तू पण ना ताई। बरं जाऊ दे, बाबांनी फुलं मागवली, तीच द्यायची। चल चल चल। हो बरं। देवी, माझ्या वेदाला लवकर शुद्धी कर, तिला वाचव। डॉक्टर वेदा शुद्धीवर कधी येईल? काळजी करू नका, लवकरच शुद्धीवर येईल ती। तिला लवकर पाण्यातनं बाहेर काढलं ते फार बरं केलं। हा, आणि आणखी एक, तुम्हाला सगळ्यांना एका वेळी इथे थांबता येणार नाही। हो माहिती आहे आम्हाला, बाकी सगळे घरी जातील, काही लोकच इथे थांबतील फक्त। ठीक आहे। मंजिरी, वेदा,
वेदा कुंडापाशी गेलीच कशी? म्हणजे यात कोणाचीच चूक नाहीये. आपण सगळेच पूजेमध्ये व्यस्त होतो ना. आणि आता डॉक्टर म्हणालेत ना, वेदा लवकरच शुद्धीवर येईल. हवं तर मी आणि अथर्व इथे थांबतो, तुम्ही सगळे घरी जा. नाही, ती शुद्धीवर येईपर्यंत मी थांबेन तिच्यापाशी. तुम्ही सगळे घरी जा, मी थांबते. मी आहे इथे. तुम्ही सगळे प्लीज घरी जा. चला. दादासाहेब, तुमची हरकत नसेल तर मी थांबू इकडे प्लीज. ठीक आहे, थांब. वेदा, ए राजा, वेदा, आई आहे हो इथे. वेदा, उठा बाळा. इट्स ओके. आपली वेदा लवकरच बरी होईल. वेदा, वेद देवी आई. माफ करा बाबा. पुरे तुम्हाला नेमून दिलेलं एक काम तुम्हाला धड करता आलेलं नाही. अहो मी खूप प्रयत्न केले हो बाबा, पण सगळं आपोआप. आपोआप काही घडत नसतं. तुम्ही इथे येऊन माझा उदो उदो करता आणि तुमची पुतणी तिथे सर्वांसमोर माझा अपमान करते. माझ्याशी असं वागण्याचं धारिष्ट तिचं झालंच कसं? अहो तिला ना काही कळत नाही. काही कळत नाही. गाडी समोरून येताना दिसते तरी आपली चालतेच आहे. मी ऐनवेळेस गाडी थांबवली म्हणून, नाहीतर तिच्या मरणाला आम्ही दोषी ठरलो असतो. अहो कलश हातात असताना थांबता येत नाही ना. अपमान अपमान केलाय तिने आमचा. आणि ह्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिला या आश्रमात मी दासीच करतो की नाही पहा. करा करा, तिला तुमची दासी कराच. हा अहो तुमचा अपमान तो माझा अपमान. त्याकरता आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता लागेल. आधी आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं होतं, पण आता आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. पण कोणत्याही परिस्थितीत तुमची मीरा मला माझ्या आश्रमात हवी आहे. मान्य आहे ना की नाही? नाही मान्य आहे 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 मान्य आहे ना. हा अहो काहीही करून गोडी गुलाबीने मी तिला आश्रमात घेऊन येतेच. जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.